श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वागीशाद्यास्तु मनसः सर्वार्थानामुपक्रमे यन्नत्वा कृतकृत्या स्युः तन्नमामि गजाननं। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। समस्त वैदिक धर्माभिमानी सज्जन हो नमस्कार। नवरात्र भाग 5 मध्ये आपण देवी भगवतीच्या समोर सप्तशतीचा पाठ दररोज करावा असे सांगितलं। तो सप्तशतीचा पाठ जो आहे हा कशा पद्धतीने करायचा याचं चिंतन आपण चालू केलेलं आहे। मागील भागामध्ये आपण सांगितलं की तो सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा वैश्य हे दोघेही जण अत्यंत आपल्या स्वकीयांकडनं फसलेले आणि सर्वस्व हरून गेलेले, एकदम दरिद्री झालेले आणि पराभूत झालेले असे अत्यंत दुःखी होऊन त्या मेधावी नावाच्या ऋषीकडे येतात आणि त्याला विचारतात की आमच्या पराभवाचं कारण काय आहे, आम्हाला दुःख कशामुळे प्राप्त होतं, या जीवनामध्ये मानवाला दुःख आणि शोक मोह जो आहे हा कशामुळे प्राप्त होत असतो, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी विचारले। आणि मग त्या प्रश्नांचं उत्तर देण्याकरता म्हणून मेधावी ऋषीने भगवतीचं चरित्र त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। ते मेधावी ऋषी त्या ठिकाणी म्हणतात की भगवतीच्या मोहमायेने मानवाला दुःख प्राप्त होत असतं। ही जगन्माता जगज्जननी मूल प्रकृती तिला आदिमाया अशा प्रकारचं म्हणतात। हिच्या मायेने हे सर्व जीव मात्र जे आहेत हे मोहित झालेले असतात आणि तिच्या मोहामुळे, तिनं टाकलेल्या मोहामुळे आणि मानवाला सुखदुःखांच्या वेदना ज्या आहेत ह्या सहन कराव्या लागतात। आणि म्हणून या सुखदुःखांच्या द्वंद्वातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्या भगवतीची उपासना जी आहे हे तुम्ही सर्वांनी केली पाहिजे असा उपदेश त्या ठिकाणी मेधावी ऋषी करतात। त्यावेळेला राजा आणि वैश्य हे दोघेही त्या ठिकाणी ऋषींना प्रश्न विचारतात की ही देवी भगवती माया ही कोण आहे, हिला मूल प्रकृती म्हणजे काय आहे, तिला आदिमाया जगदंबा म्हणतात, म्हणजे काय हिचं स्वरूप आहे, ती कधी जन्माला येते, ती कधी अवतार घेते, तिनं आत्तापर्यंत कोणते कोणते अवतार घेतले, तिचं चरित्र तुम्ही आम्हाला सांगा असा प्रश्न त्यावेळेला ह्या ऋषी लोकांना राजाने आणि सुरथ नावाच्या समाधी नावाच्या वैश्याने प्रश्न केला। आणि त्या प्रश्नांच्या उत्तराकरता म्हणून त्यांनी भगवतीचं चरित्र जे आहे हे 3 प्रकारांनी सांगितलेलं आहे। विशेषतः देवीचे 3 स्वरूप त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत। एक सात्विक स्वरूप, एक राजस स्वरूप आणि एक तामस स्वरूप। म्हणजे कसं आहे माहिती काय की सरस्वतीचं स्वरूप हे सात्विक स्वरूप सांगितलेलं आहे। महासरस्वती हे सात्विक स्वरूप आहे। त्याचप्रमाणे महालक्ष्मी हे राजस स्वरूप आहे आणि महाकाली हे तामस स्वरूप आहे। म्हणजे आपण सर्वत्र म्हणतो बघा की महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती हे जे आहे हे 3 स्वरूप आहेत। जसं आपण भगवंताचं वर्णन करतो की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। परमेश्वराचे 3 स्वरूप सांगितलेले आहेत। एक सत, चित आणि आनंद, म्हणजे सत्य, चैतन्य आणि आनंद हे 3 स्वरूप जे आहेत ही भगवंताची सांगितलेली आहेत। ही 3 स्वरूप म्हणजेच ह्या 3 देवी आहेत। मला एवढंच सांगायचं आहे की भगवंत परमात्मा म्हणजे भगवान श्रीकृष्ण म्हणजे परब्रह्म परमात्मा आणि भगवती जगदंबिका यांच्यामध्ये काही भेद नाही। हे दोन्ही स्वरूप एकच आहे। तोच भगवान परमात्मा जेव्हा स्त्रीचं रूप धारण करून समोर येतो त्यावेळी ती जगदंबिका म्हणते आणि तो पुरुषाचं रूप धारण करून येतो तेव्हा तो कृष्ण बनतो।
मला सांगायचं हेच आहे की सप्तशतीच्या पाठामध्ये आपण प्रथमतः जे नवारण मंत्र म्हणून एक मंत्र येतो की त्याच्यामध्ये ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे अशा प्रकारचा हा नवारण मंत्र आहे। या मंत्रामध्ये ऐं हे महासरस्वतीचं बीज आहे, त्याचप्रमाणे ह्रीं हे महालक्ष्मीचं बीज आहे, बीज मंत्र आहे, आणि क्लीं हे महाकालीचं बीज मंत्र आहे। हे तिन्ही बीज मंत्र जे आहेत हे सच्चिदानंद हाच अर्थ सांगणारे आहेत। ऐं बीज म्हणजे सत्याचा बोध करून देणार आहे। ह्रीं बीज हे जे आहे हे चैतन्याचा म्हणजे ज्ञानाचा बोध करून देणारा आहे, आणि क्लीं हे म्हणजे आनंदाची प्राप्ती करून देणारा आहे। म्हणजे हे भगवतीची तिन्ही रूप जे आहेत, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, हे चित्नना म्हणून त्याच्यामध्ये म्हणलेलं आहे की चित सदानंदमये चंडिके त्वाम ब्रह्मविद्या प्राप्तये वयम सर्वदा ध्यायामः। चित म्हणजे ज्ञान, सदा म्हणजे नित्य, आणि आनंद म्हणजे सुख, हे तिन्ही स्वरूप जिचे आहेत अशा चंडिके जगदंबे, आम्ही तुझी सर्वजण आम्हाला ब्रह्मविद्या म्हणजे मोक्ष प्राप्त होण्याकरता, ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता म्हणून आम्ही तुझी उपासना करतो आहोत। हा या मंत्राचा, नवारण मंत्राचा अर्थ झाला। सांगायचं तात्पर्य मला असं आहे की याच्यामध्ये जे 3 बीजमंत्र सांगितलेले आहेत देवी भागवतामध्ये, ह्या प्रत्येक बीजमंत्राचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे, त्याचं आख्यान आलेलं आहे। आपल्याला तेवढा वेळ इथं नसल्यामुळे त्याचं वर्णन मी करत नाही। ऐं हे महासरस्वतीचं बीज, ह्रीं हे महालक्ष्मीचं बीज, आणि क्लीं हे कालीचं बीज, या 3 बीजांवरती आधारित होऊन सप्तशतीमध्ये 3 प्रकाराने देवीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे। म्हणून त्याला ऐं ह्या स्वरूपाचं जे वर्णन केलं त्याला प्रथम चरित्र अशा प्रकारचं म्हणतात, आणि महालक्ष्मीचं जे चरित्र वर्णन केलेलं आहे त्याला मध्यम चरित्र असं म्हणतात, आणि कालीचं ज्याच्यामध्ये चरित्र वर्णन केलेलं आहे त्याला उत्तम चरित्र अशा प्रकारचं म्हणलं गेलेलं आहे। साधारणतः सप्तशतीचा पहिला अध्याय जो आहे हा प्रथम चरित्राचा आहे, त्याच्यानंतर दुसरा, तिसरा आणि चौथा, ह्या चौथ्या अध्यायामध्ये, ह्या 3 अध्यायामध्ये महालक्ष्मीचं चरित्र जे आहे वर्णन केलेलं आहे। या महालक्ष्मीचं प्राकट्य देवतेंच्या शरीरांपासून कसं होतं, आणि महिषासुराचा वध ह्या भगवतीने कसा केला, आणि महिषासुराचा वध केल्यानंतर इंद्रादिक देवतेंनी त्या भगवतीची स्तुती कशी केली, हे सगळं वर्णन या 3 अध्यायांमध्ये केलं गेलं, चौथ्या अध्यायापर्यंत। त्याच्यानंतर उत्तम चरित्र हे साधारणतः 5व्या अध्यायापासून चालू होतं। 5वा अध्याय, 6वा अध्याय, 7वा अध्याय, 8वा, 9वा, 10वा, 11, 12 आणि 13 असे 13 अध्याय आहेत। म्हणजे या 9 अध्यायामध्ये देवीचं उत्तम चरित्र म्हणजे महाकालीचं स्वरूप जे आहे हे त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। त्याच्यामध्ये 5व्या अध्यायामध्ये ह्या भगवती मातेला प्रसन्न करून शुंभ आणि निशुंभ ह्या 2 असुरांच्या प्रचंड अत्याचाराने त्रस्त झालेल्या देवता ज्या आहेत हे हिमालय पर्वतावरती जाऊन भगवतीचे स्तवन करतात। तो 5व्या अध्यायामध्ये तो स्तवनाचा भाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे की त्याच्यामध्ये या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, बुद्धिरूपेण संस्थिता, लक्ष्मीरूपेण संस्थिता, तर नमस्तस्ये 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 नमो नमः असं मोठा त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे। आणि भगवतीला प्रसन्न करून घेण्याकरता देवतांनी केलेली स्तुती ऐकून भगवती माता त्या ठिकाणी प्रसन्न होते, आणि त्या ठिकाणी ती जगदंबेचं रूप धारण करून सिंहावरती आरूढ होऊन ती त्या ठिकाणी अनेक देवतेंना प्रगट करते। नवदुर्गा कशा त्या ठिकाणी प्रगट होतात, आणि त्या नवदुर्गा होऊन त्याचप्रमाणे चंडिका,
कालिका इत्यादी देवतेंनी त्या ठिकाणी प्रगट होऊन चंडमुंडांशी युद्ध केलं, चंडमुंडांना कसं मारलं, त्याचप्रमाणे रक्तबीजाचा वध कसा केला आणि त्याच्यानंतर साधारणतः 9 आणि 10व्या अध्यायामध्ये शुंभ आणि निशुंभांचाही वध त्या ठिकाणी भगवतीने कसा केला, ते तिचं प्रचंड युद्ध, तिची नाना प्रकारची भयंकर अशा प्रकारची स्वरूप आणि त्या स्वरूपांची वर्णनं ही सगळे त्या अध्यायांमध्ये केलेली आहेत. आणि चंडमुंडांचा वध करून 11व्या अध्यायामध्ये सगळे देवता जे आहेत ह्या पुन्हा देवीची स्तुती करतात. आणि मग त्यावेळेला देवी आपल्या चरित्राचं महत्त्व स्वतः त्या ठिकाणी सांगते. माझी पूजा कशी करावी, सप्तशतीचे पाठ कसे करावेत आणि माझी पूजा सप्तशतीचे पाठ केले असताना काय काय तुम्हाला फलप्राप्ती होतील, ही सगळी फलश्रुती जी आहे ही साधारणतः 11 आणि 12व्या अध्यायामध्ये ती वर्णन केलेली आहे. आणि मग हे सगळं सांगून झाल्यानंतर मेधावी ऋषी त्या ठिकाणी सांगतात की हे राजन आणि वैश्या, तुम्ही दोघांनी मिळून अशाच प्रकारे देवीची उपासना करा, म्हणजे तुम्हाला तुमचं गतवैभव पुन्हा प्राप्त होईल, हे 13व्या अध्यायामध्ये सांगतात. आणि साधारणतः 3 वर्षपर्यंत राजा सुरथ आणि समाधी नावाचा वैश्य कठोर अशा प्रकारचे भगवतीची उपासना करतात नदीच्या तीरावरती बसून. आणि मग भगवती माता त्यांना प्रसन्न होते आणि राजाला त्याचं सगळं गेलेलं राज्य पुन्हा मिळतं आणि सुरथ नावाचा वैश्य त्याला परममोक्ष प्राप्त होतं, ज्ञान प्राप्त होतं. असा सगळा 13व्या अध्यायामध्ये सगळा कथाभाग सांगितलेला आहे. असं हे 13 अध्यायामध्ये देवीचं चरित्राचा पाठ जो आहे हा त्या ठिकाणी करायचा असतो. साधारणतः हा पाठ करत असताना प्रारंभी स्थलशुद्धी करायची आहे, त्याच्यानंतर शापोद्धार मंत्र, उत्कीलन मंत्र यांचं पठण त्या ठिकाणी करायचं आहे. कवच, अर्गला, कीलक हे त्यांचे पाठ करायचे आहेत. त्याच्यानंतर भगवतीची सरस्वतीची पूजन करायचं आहे. त्याच्यानंतर नवार्णव मंत्राचे न्यास वगैरे करून नवार्णव मंत्राचा 108 वेळेला जप करायचा आहे. त्याच्यानंतर रात्री सूक्ताचा पाठ करायचा आणि त्याच्यानंतर सप्तशतीचे न्यास करून आपण त्या ठिकाणी तो सप्तशतीचं हे 13 यांचं चरित्र जे आहे याचं पठण जे आहे हे त्या ठिकाणी स्पष्ट शुद्ध अशा वाणीने सावकाश त्या ठिकाणी पठण करायचं. आणि ते झाल्यानंतर पुन्हा उत्तरन्यास करून 13 अध्याय वाचून झाले की उत्तरन्यास करायचे. त्याच्यानंतर पुन्हा देवीसूक्त पठण करायचं, पुन्हा नवार्णव मंत्राचा पाठ जप करायचा 108 आणि त्याच्यानंतर रहस्यत्रय वाचन करायचं. एवढं सगळं झालं की तो एक सगळा सप्तशतीचा पाठ होत असतो. व्यवस्थित सावकाश विद्युक्त पद्धतीने सप्तशतीचा पाठ करायचा म्हणलं तर साधारणतः 1.5 ते 1.25 तास लागतात. असा हा सप्तशतीचा पाठही दररोज नवरात्रामध्ये देवी समोर बसून आपण त्या ठिकाणी करावा. आणि अशा प्रकारचं नवरात्राचं त्रिकाल पूजन, ब्राह्मण भोजन, सुवासिनी भोजन, कुमारी पूजन हे त्या ठिकाणी करावं. आणि आपल्या कुलपरंपरेमध्ये जर आपल्याकडं प्रथा असेल तर अष्टमीला हवनही त्या ठिकाणी करावं. नसेल तशी प्रथा तर हवन नाही केलं तरी चालतं. मग तत्प्रीत्यर्थ 10 पाठ करावे, म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सुद्धा एक जादा पाठ करावा. असे दशपाठात्मक ही नवचंडी अशा प्रकारचं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, ते त्या ठिकाणी करावं. आणि अशा प्रकारे नवरात्रामध्ये ही भगवतीची उपासना आपण त्या ठिकाणी केला असताना सुरुवातीला आपण जसं सांगितलं की आपल्याकडं एक ऊर्जा प्राप्त होते. जसं मोबाईलची बॅटरी संपत आली की आपण त्याला रिचार्ज करतो, म्हणजे ती बॅटरी फुल होती, मग पुन्हा एक दिवसभर तिला काही करायची गरज पडत नाही. तसं दरवर्षी शरद ऋतूला आपण नवरात्र जर हे व्रत उत्तम अशा प्रकारे जर केलं तर आपल्याला 1 वर्षभर आपली बॅटरी रिचार्ज होते, आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते आणि आपण आपल्यावरती येणाऱ्या सर्व संकटांवरती भगवतीच्या कृपा प्रसादाने मात करतो. आपल्या सर्व मनोकामना त्याच्या योगाने पूर्ण होतात. एवढंच नव्हे तर या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये 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 नमो नमः. आपल्या ठिकाणी ती शक्तीच्या रूपाने निवास करते आणि अनेक प्रकारच्या रोगांना आपण प्रतिकार करू शकतो. कारण आपण पूर्वीच सांगितलेलं होतं की शरद ऋतू वैद्यानां शारदी माता पिताच कुसुमाकरहा,
की ह्या शरद ऋतूमध्ये लोक जे आहेत हे जास्त आजारी पडतात का, तर त्या ऋतूमध्ये खूप जंतूंचा प्रसार जो आहे हा त्या ठिकाणी होत असतो आणि मग त्याला प्रतिकार करण्याची शक्ती आपल्याकडे यावी म्हणून ही देवीची उपासना आपण त्या ठिकाणी करतो आहे. प्रभू रामचंद्रांनी, भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपापल्या मनोकामना पूर्ण करण्याकरता अशीच भगवतीची उपासना केलेली होती आणि म्हणूनच आपल्या वैदिक धर्मामध्ये कुलपरंपरेमध्ये परंपरागत आपली जी कुलस्वामिनी असेल तिच्या प्रीत्यर्थ हे नवरात्र व्रत जे आहे हे प्रत्येक घराघरामध्ये केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे, तरच ते घराणं, ते कुल जे आहे हे उत्तम अशा प्रकारे चालत राहत असतं. त्या घरामधले सगळे लोक जे आहेत आनंदाने राहत असतात. सगळ्यांना यश, कीर्ती, धन, लाभ जो आहे, शिक्षण, विद्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी प्राप्त होत असतात. अखंड लक्ष्मीचा कृपा प्रसाद आपल्याला प्राप्त होत असतो की या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. मग आपल्या घरामध्ये ती भगवती माता जी आहे ही लक्ष्मीच्या रूपाने त्या ठिकाणी राहत असते. अशा पद्धतीने त्या भगवतीचा कृपा प्रसाद जो आहे हा आपल्याला प्राप्त होत असतो. पहा, आपण जर प्रामाणिकपणाने अशा पद्धतीने जर नवरात्र केलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा ही भगवतीचं स्वरूप असतं, येतं. ते सुद्धा ओळखण्याचं लक्षण आहे. त्या सप्तशतीच्या पाठामध्ये इंद्रादिक देवतेने सांगितलं की ही भगवती कशा कशा रूपाने आपल्या ठिकाणी राहत असते. या श्री स्वयं सुकृतीनां भवनेषु लक्ष्मी पापात्मनां कृतदयां हृदयेषु बुद्धिः श्रद्धा सतां कुलजनप्रभवस्य लज्जा तान्त्वानता स्म परिपालय देवी विश्वम. की ही भगवती माता पुण्यवान लोकांच्या घरामध्ये की जे भगवतीची उपासना करतात त्यांच्या घरामध्ये ती श्रीच्या रूपाने म्हणजे लक्ष्मीच्या रूपाने राहते. जे दुष्ट, दुराचारी, अनाचारी, भगवतीची उपासना न करणारे लोक असतात त्यांच्या घरामध्ये ती अलक्ष्मीच्या रूपाने राहते. आणि जे श्रद्धावान लोक असतात, ऋषी लोक असतात, तपस्वी लोक असतात त्यांच्या ठिकाणी ती बुद्धीच्या रूपाने राहत असते, श्रद्धेच्या रूपाने राहत असते. आणि ज्या कुलीन स्त्रिया असतात त्या स्त्रियांच्या ठिकाणी ती लज्जेच्या रूपाने राहते. आणि अशा विविध रूपाने ही भगवती माता या विश्वामध्ये राहत असते आणि या विश्वाचं संरक्षण करत असते. म्हणून ह्या नवरात्राच्या प्रीत्यर्थ आपण सर्वांनी मिळून यावं आणि या भगवतीच्या चरणकमलापाशी प्रार्थना करावी की हे जगदंबे, हे जगज्जननी, हे आदिमाये, हे त्रिभुवन सुंदरी, त्रिभुवनेश्वरी जगन्माते, आम्ही सर्वजण तुझे भक्त, तुझे पुत्र तुझ्या चरणी शरण आलेलो आहोत. आम्हाला तुझी भक्ती, तुझी पूजा, तुझे मंत्र, तुझे तंत्र, तुझे स्वरूप, तुझी कथा यातलं काहीच आम्हाला जाण नाही. आम्ही तुझे अज्ञानी बालक आहोत. आम्हाला एवढंच कळतं की आम्ही संकटग्रस्त झालो की माते तुझ्या चरणाला, तुझ्याकडे शरण यावं. आपत्सुमग्न स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवेशी नैतच्छटत्वं मम भावयेथाः क्षुधा तुषारता जननीं स्मरन्ति. हे जगदंबे, तू आमची आई आहेस आणि आम्ही तुमची अज्ञानी मुलं आहोत. असं तुझं आणि माझं नातं हे तू लक्षात घे. आणि संकटग्रस्त झालं आणि किंवा भुकेने व्याकुळ झाल्यावरच मुलाला आईची आठवण येते, तसं आम्ही संकटग्रस्त झालो की तुझ्याकडे येतो. ह्याच्यामध्ये आमच्यात काही वाईट भावना नाही. आम्ही तुला शरण आलेलो आहे आणि आमचं सर्वतोपरी कल्याण तू कर. आमच्या सर्व संकटातून आमचे संरक्षण कर आणि आमचं चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे हे सुद्धा आम्हाला कळत नाही. आम्ही इतके अज्ञान अजाण बालक आहोत. आमचं जे काही चांगलं आहे, जे काही योग्य आहे ते यथा योग्यम तथा करू. जे योग्य आहे, जे केलं असताना आमचं कल्याण होईल ते आमचं कल्याण तू कर. आणि एवढंच नव्हे तर आमची ही भारतभूमी, ही भारत माता जी आहे ही अशीच लाखो वर्षानुवर्ष, हजारो नाही तर लाखो वर्ष अखंड स्वतंत्र राहू देत. आमचा हा भारतवर्ष, ही भारतभूमी अखंड होऊ देत आणि ह्या भारतामध्ये स्वातंत्र्य अखंड राहू देत. आणि आम्ही सर्व भारतीय जे आहेत ही दर
शरद ऋतूला नव्हे तर अखंड तुझीच सेवा करत राहोत, म्हणून ही प्रार्थना जी आहे ही त्या ठिकाणी करायची. आणि सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. आम्ही सर्व भारतीयच नव्हे तर या विश्वातील सर्व प्राणी मात्र सुखी होवोत, कोणालाही रोगराई कोणालाही कुठल्याही प्रकारची संकटाची बाधा होऊ नये आणि सर्वांना निरोगी दीर्घायुष्य आणि आनंदमय अशा प्रकारचं जीवन प्राप्त होवोत. ही या नवरात्राच्या प्रीत्यर्थ उदात्त भावनेने भगवतीच्या चरणकमलांशी प्रार्थना करूत. आणि हे देवीचं चरित्र नवरात्राचं महत्त्व जे आहे हे थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी थांबवूत. इति शम अंबा माता की जय.